नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा नैसर्गिक, स्वस्त आणि अगदी सोपा होम रेमेडी सांगणार आहे, ज्याने केसांची वाढ झपाट्याने तर होईलच, पण केस गळणे कमी होतील आणि केस अधिक दाट, लांब आणि मजबूतही होतील. तर मंडळी, हा उपाय म्हणजेच रोजमेरी वॉटर. हो, कदाचित तुम्ही रोजमेरी हे नाव ऐकलंही असेल एखाद्या शॅम्पू, हेअर ऑइल किंवा सेरममध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का हो, की रोजमेरीच्या पानांपासून बनवलेलं साधं फक्त पाणीसुद्धा तुमच्या केसांसाठी एकदम गुप्त शस्त्रासारखं काम करतं. तर मंडळी, सर्वप्रथम आपण रोजमेरी म्हणजे काय? तर रोजमेरी ही एक सुगंधी पानांची झाडुपासारखी वनस्पती आहे. झुडुपासारखी. याला मराठीत रोजमेरी असंच म्हणतात, पण काही ठिकाणी याला गुलमेहंदी किंवा अरोमा पान असंही म्हटलं जातं. हे मूळ भूमध्यसागरीय प्रदेशात उगवतं, पण आता भारतातही बागेत, कुंडीत किंवा हर्ब गार्डनमध्ये सहज मिळतं. याचा सुगंध थोडासा स्ट्रॉंग, फ्रेश आणि मिंटीसारखा असतो. रोजमेरीमध्ये रोजमॅरिनिक ॲसिड, कार्सोनिक ॲसिड, इसेन्शियल ऑइल्स, व्हिटॅमिन ए, सी, B6, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम असे घटक असतात, जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. रोजमेरी वॉटर हे केसांसाठी मॅजिक कसं करतं ते आपण बघूया. मंडळी, हेअर ग्रोथ बूस्ट. रोजमेरी स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. जेव्हा आपल्या स्काल्पमध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स जास्त प्रमाणात पोहोचतात, तेव्हा हेअर फॉलिकल्स अधिकच स्ट्रॉंग होतात आणि मग हेअर ग्रोथ वाढत राहते. हेअर लॉस कमी करण्यासाठी रोजमेरीचं अँटीऑक्सिडंट ॲक्शन स्काल्पमधील डॅमेज कमी करतं. ते काय करतं? DTH हार्मोनला कंट्रोल करतं, जे हेअरफॉलसाठी एक मुख्य कारण आहे. डॅन्ड्रफ कंट्रोल करतं. रोजमेरीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. यामुळे स्काल्प क्लीन राहतो आणि डॅन्ड्रफ कमी होतो. स्काल्प हेल्थ ह्यामुळे आपली सुधारते. स्काल्पमधील इचिंग, ड्रायनेस कमी होतो. हेल्दी स्काल्प म्हणजे हेल्दी हेअर. शायनी अँड सॉफ्ट हेअर आपल्याला रोजमेरी मिळतात. तर रोजमेरी वॉटरने केस धुतल्यावर ते अधिक चमकदार, मऊ आणि मॅनेजेबल होतात. त्याचबरोबर प्रीमॅच्युअर ग्रेइंग जी केसांची असते ती स्लो डाऊन होते. यातील नॅचरल पिगमेंट्स प्रीमॅच्युअर ग्रेइंगची प्रक्रिया थोडी धीमी करतात. आता रोजमेरी वॉटर हे बनवायचं कसं? तर अगदी सोपं. यासाठी 1 कपभर रोजमेरीची पानं घ्यायची किंवा मग 2 ते 3 टेबलस्पून ड्राय रोजमेरी, 2 कप पाणी घ्यायचं आणि झाकण असलेलं पातेलं, काचेची बाटली किंवा स्प्रे बॉटल. करायचं कसं? तर एका पातेल्यात 2 कप पाणी उकळवायचं. त्यात उकळत्या पाण्यात रोजमेरी लीव्हज टाका. झाकण घालून ते 15 मिनिटं बंद गॅसवर उकळून घ्या. गॅस बंद करून पातेल्यात झाकणासकट 30 मिनिटं तसंच ठेवा. मग ते मिश्रण गाळून ग्लासच्या बॉटलमध्ये साठवा आणि नंतर रोजमेरी वॉटर 7 ते 10 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून त्याला टिकवू शकता. आता रोजमेरी वॉटर वापरायचं कसं? तर स्काल्प स्प्रे म्हणून स्वच्छ केसांवर रोजमेरी वॉटर डायरेक्टली स्प्रे करत राहा. हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा आणि लिव्ह इन म्हणून ठेवा. हेअर रिन्स करून म्हणजेच शॅम्पू केल्यानंतर शेवटच्या रिन्ससाठी तुम्ही रोजमेरी वॉटर वापरा. 5 मिनिटं केसांवर राहू द्या. मग हलकं पुसा किंवा मग हेअर मास्क मिक्सिंग. कोणत्याही होममेड हेअर मास्कमध्ये तुम्ही हे रोजमेरी वॉटर मिसळूनही वापरू शकता. आता रोजमेरी वापरताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे रोजमेरीला ॲलर्जिक असल्यानं वापरणं टाळावं. प्रेग्नंट किंवा ब्रेस्ट फिडिंग मदर्सनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा, मगच वापरावं. रोजमेरी ऑइल डायरेक्टली स्काल्पवर कधीही लावू नये. ते अगोदर डायल्यूट करावं किंवा ओव्हरयूज त्याचा करू नका. आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसं आहे आणि डोळ्यात गेल्यास लगेचच ते पाण्यानं धुवून टाका. माझा स्वतःचा अनुभव जर सांगायचा तर मी रोजमेरी वॉटर काही महिन्यांपासून वापरत आहे आणि हेअरफॉल कमी झाला आहे. केस थोडे जास्त सॉफ्ट आणि शायनी झाले आहेत. स्काल्प इचिंग जवळजवळ बंद झाली आहे आणि फ्रेश ल्यूजने हे बनवलेलं वॉटर अधिक इफेक्टिव्ह असतं
अधिक नॅचरली रेमेडी आहे म्हणून पेशन्स लागतो ह्यासाठी. किमान 2 महिने जर तुम्ही हे रेग्युलर वापरलं तर खरंच याचा रिझल्ट नक्की दिसतो. रोजमेरी वॉटरला लेमन ज्यूस किंवा हिबिस्कस लीव्हजमध्ये मिक्स जर तुम्ही केलं तर ह्याचा परिणाम तुम्हाला अजूनच चांगला मिळेल. आता ह्यातून मी तुम्हाला निष्कर्ष असा सांगेन की रोजमेरी वॉटर हा एक नॅचरल प्लस केमिकल फ्री आणि त्याहूनही महत्त्वाचं बजेट फ्रेंडली उपाय आहे. तो हेअर्सची ग्रोथ वाढवतो, हेअरफॉल कमी करतो, डॅन्ड्रफ कंट्रोल करतो आणि स्काल्प हेल्दी ठेवतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे केस जास्त हेल्दी, स्ट्रॉंग आणि शायनी हवे असतील तर एकदा नक्की हा उपाय करून बघा. नॅचरल रेमेडीजला थोडासा वेळ लागतो मंडळी, पण परिणाम अत्यंत छान, खूप सुंदर याचे येतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट कधीच आपल्याला बघायला मिळत नाही. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.